नमस्कार मंडळी, मी प्रणाली पाटील #टोटल चर्चामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। मंडळी, आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस आणि या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा केली जाते। देवी स्कंदमाता ही पार्वतीचं एक रूप आहे। पार्वतीच्या पोटी स्कंदाचा म्हणजे कार्तिकेयचा जन्म झाला होता आणि म्हणूनच तिला स्कंदमाता असे म्हटले जाते। स्कंदमाता ही आईपणाचं आणि मातृत्वाचं प्रतीक आहे। पौराणिक कथा अशी आहे की एकदा तारकासुराने तिन्ही लोकांवर कहर केला होता। त्याने भगवान शंकरास प्रसन्न करून असे वरदान मागितले की त्याचा वध केवळ शिवशंकराचा पुत्र करू शकतो। भगवान शिवशंकराच्या विवाहानंतर पुत्र कार्तिकेयचा जन्म झाला आणि स्कंदमाता पुत्र कार्तिकेयला घेऊन युद्धभूमीवर अवतरली। त्यानंतर स्कंदाने म्हणजेच कार्तिकेयने तारकासुराचा वध केला। स्कंदमातेचं रूप खूप सौम्य आणि शांत असतं। तिच्या 4 हातांमध्ये शस्त्र आणि कमळाचं फूल असतं आणि एका हाताने ती स्कंदाला म्हणजे पुत्र कार्तिकेयला उचलते। स्कंदमातेकडे बघून भक्तांना मातृत्वाचा अनुभव होतो, कारण ती नेहमी आपल्या मुलाला म्हणजेच कार्तिकेयला कुशीत ठेवून असते। स्कंदमातेची पूजा केल्यामुळे आयुष्यात संतुलन आणि शांती प्राप्त होते। तिच्या भक्तीने मन शुद्ध होतं आणि भक्तांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि आशा निर्माण होते। तर मंडळी, स्कंदमातेची ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवरात्रीच्या नवदुर्गांची कथा जाणून घेण्यासाठी टोटल मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।